नमस्कार. मी आज बनवत आहे ब्रेडपासून मिठाई. कमी वेळेत खूपच स्वादिष्ट अशी मिठाई होते. आता होळी पण आलेली आहे, रमजान चालू आहे, तर यासाठी ही पटकन होणारी रेसिपी आहे. तरी तर मी 3 कप दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये 3 चमचे साखर घातलेली आहे. आता इथं पुन्हा 1 कप दूध घेतलेलं आहे. याच्यामध्ये आता व्हॅनिला कस्टर्ड पावडर 3 चमच मिक्स करून घ्यायचे आहे. दूध आपलं इकडं उकळलेलं आहे. तर याच्यामध्ये आता हे दूध मिक्स करून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये मी अगोदर थोडेसे केसरचे धागे घातलेले होते दुधामध्ये. तर आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे. कस्टर्ड आपलं तयार झालेलं आहे. तर इथं मी 5 व्हाईट कलरचे ब्रेड घेतलेले आहेत. आता हे ब्रेडच्या कडा कट करून घ्यायच्या आहेत चारी बाजूच्या अशा प्रकारे. आणि ह्या ब्रेड आपल्याला थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत. तर इथं मी पॅनला 1 चमचा तूप लावलेलं आहे आणि याच्यामध्ये आता ब्रेड आपल्याला आलटून पलटून शेकवून घ्यायचे आहेत. तर अशा प्रकारे ब्रेड गरम करून झाले. कस्टर्ड आपलं थंड झालेलं आहे. तर इथं पाहू शकता ब्रेड आपले गरम करून घेतलेले आहेत. तर इथं काचेचा बाउल घेतलेला आहे. याच्यामध्ये मी अशा प्रकारे ब्रेडची पहिली लेअर केलेली आहे आणि थंड झालेलं कस्टर्ड वरून घातलेलं आहे याच्यावरती. आता थोडेसे बदाम आणि पिस्त्याची गार्निशिंग करून घेतलेली आहे. पुन्हा आता ब्रेडची लेअर द्यायची आहे आणि आता पुन्हा आपल्याला कस्टर्ड घालायचं आहे याच्यावरती. थोडेसे केसरचे धागे, बदाम आणि पिस्ते आणि डाळिंबाचे दाणे घालून मस्त गार्निश करून आता आपल्याला फ्रीजमध्ये 5 ते 6 तास ठेवून द्यायचं आहे. तर अशा प्रकारे तयार झालेली आपली पुडिंग ब्रेडपासूनची पटकन होणारी रेसिपी आहे. आवडली तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.